कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं एक काम आहे, फार काही नाही। खोतांच्या घरून डबा आला होता, तो जाऊन देऊन येतोस का? नाही म्हणजे वेळच दिलेला बरा ना। त्यांनी एवढं आपल्यापणाने आपल्यासाठी एवढं केलं, आपल्यामुळे त्यांना काही अडचण यायला नको असं मला वाटतं। आणि भांडी कामासाठी लागतातच ना। मला वेळ नाही, मला ऑलरेडी लेट झालाय। नीरज, काय करू मी तुझं? कधी तू माझ्याशी पहिल्यासारखं बोलशील? कधी? निशी, ओविन काय खाल्ल्यान काय? हो, म्हणजे आधी नाहीच म्हणत होती, पण मग मीच तिला जबरदस्तीने खाऊ घातलं। झोपली येते आता। झोपू देत का? रात्रभर जागरण झाला ना। आई, ते बोलणं तिच्या मनाला खूप लागलंय अगं। म्हणजे तिने तिचं एक मत मांडायचं ठरवलं होतं, पण त्याचे परिणाम एवढे होतील असं तिला अजिबात वाटलं नव्हतं। सगळा व्यवस्थित होता असं वाटत असतं आणि अचानक विसवूक लागता। आई, कधी कधी असं वाटतं की तिने हे सगळं सहन करण्यापेक्षा परत गेलेलं बरं। अहो, असं कसं जाऊन चालत? म्हणजे म्हणजे काय नाही। बंधू, बंधू, हो, कुठे बाहेर चाललास? हा, तहसीलदार ऑफिसला जाऊन येतो। हा दादा, चल। कागदपत्र घेतली? होय तर, या काय? येतो बाळा। उमाताई, मेघनाताई, या ना, आत या। आता तुमचं आहे सर काय काम? हा, आहो नाही, थांबा, बरोबर आहे त्यांचं। मी या घरचा उंबरा ओलांडला की ह्या घरात वाद होतात, आणि त्याला कारण मी आहे। त्यामुळे माझं या घरात हसत स्वागत होणं कठीण आहे। मी निशीला इतका त्रास दिला, लग्न मोडण्यासाठी मी या घरातल्या सगळ्यांना वेठीस धरलं। मी या घराला फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्ही माझ्याशी चांगले वागलात। मी जीव देण्याचा प्रयत्न केला होता, दादा तुम्ही माझा जीव वाचवला। उमाताई, तुम्ही निशीकडे माझ्यासाठी पुरणपोळ्या पाठवल्या। आता मलाच माझ्या वागण्याची लाज वाटते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।